कोमल होती। श्रींचे कर्ण मंगलमूर्तीप्रमाणे मोठे असून त्यांची नाजूक पाळी श्रींच्या प्रत्येक हालचालींबरोबर पुढे मागे हलत असे। त्यांची नखे कापायला न्हावी येत होता। तो सांगे, स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्या। त्यांची नखे हातानेही तुटत, त्यांची पावले लोण्याहूनही मऊ। त्यांच्या पायाला हात लावल्यास त्यात हाडे आहेत की नाही असा प्रश्न पडत असे। मात्र चिखलातून जरी स्वामी चालले तरी त्यांची पावले लखलखीत उमटत। त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे, जणू सारं ब्रह्मांडच सामावलंय त्यात। हसताना पोट धरून हसण्याची सवय असून बोलणे अल्प असे। बोलणे बहुधा मराठी किंवा हिंदीतून होईल। आपले स्वामी मनाचे राजे होते। ते कित्येक दिवस आंघोळ करत नसत, तर कधी दिवसातून 4-4 वेळा आंघोळ करत। पण त्यांच्या शरीरातून सदैव धूपाचा सुगंध येई। स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे। त्यामध्ये कधी खीर, कधी मसाले दूध, तर कधी पन्हे। त्यांच्या जेवणाची तऱ्हा ही निराळीच।